नारायणगावचं दैवत मुक्ताईच्या मंदिरामध्ये आज ही नारायणगाव वारवाडीची ग्रामसभा किंवा बैठक या ठिकाणी आयोजित केलेली. मी प्रथमतः आपल्याला काल झालेल्या गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देत असताना खरं तर ही पक्षविरहित गावची बैठक आहे आणि आपल्या गावचा उमेदवार म्हणून आपण सर्वांना त्या ठिकाणी आला. मी प्रथमतः हे जे नियोजन केले ते सुजित भाऊ खैरे गेले 8-10 दिवस सुजित भाऊंनी नियोजन केलं. सर्वांना संपर्क साधला, आम्हालाही फोन केला. म्हटलं गावचा उमेदवार म्हणून नक्कीच आम्ही त्या ठिकाणी येऊ. शेवटी गाव आहे, गावापुढं राव काही करू शकत नाही. राजकारण बाजूला ठेवून, राजकीय विषय बाजूला ठेवून शेवटी आज गाव या एकत्र आले. भविष्य काळातही गावच्या हितासाठी, गावच्या कामासाठी नक्कीच एकत्र येईल अशा अपेक्षा ठेवतो. परंतु या ठिकाणी गाव बैठक म्हटल्यानंतर शेवटी ज्याचा त्याला थोडंसं राजकीय कारकीर्द असते आणि म्हणून मी आल्या वाणी साहेबांना म्हटलं, वाणी साहेबांचं व्हिडिओ फुटेज काढण्याची काही गरज नव्हती. परंतु ठीक आहे, शेवटी गावच्या बैठकीत येणं तो कुठल्या पक्षाचा आहे कुठलं काय, परंतु ज्यावेळेस गाव बैठक होती त्या गाव बैठकीचा जो काही निर्णय होत असतो त्या निर्णयामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आलात. मी उमेदवाराबद्दल सगळ्यांनी या ठिकाणी परिचय सांगितला. तसा आजही उमेदवार महाराष्ट्रामध्ये काही देशामध्ये त्याचं नाव लौकिक आहे, परंतु आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. शेवटी आम्हालाही काही मर्यादा पडतात, काही गोष्टींच्या मर्यादा आम्हालाही पाळाव्या लागतात, ही आपल्या सर्वांना जाणीव आहे. आणि म्हणून मी अधिकचं काही न बोलता नक्कीच या ठिकाणी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो.